आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रावर आपलं लक्ष केंद्रित केलंय आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांचे दौरे आता वाढायला लागलेत। नरेंद्र मोदी गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा विदर्भ दौऱ्यावर आलेत। मात्र ह्या दोन्ही वेळेला मोदींच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अनुपस्थित होते। त्यामुळे गडकरी नरेंद्र मोदींना टाळतायत का अशी चर्चा असा प्रश्न उपस्थित होतोय। गेल्या महिन्याभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदा विदर्भ दौऱ्यावर आलेत। आधी 20 सप्टेंबर वर्ध्यातील विश्वकर्मा मेळाव्यात हजेरी लावली। त्यानंतर 5 ऑक्टोबरला वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलं। मोदींच्या दौऱ्यात महायुतीचे नेते झाडून हजर होते। मात्र या दोन्ही वेळेला दिसले नाहीत ते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। त्यामुळे हीच संधी साधत विरोधकांकडून सवाल उपस्थित केला जातोय। प्रोटोकॉल प्रमाणे प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांनी ज्येष्ठ नेत्याने तिथे उपस्थित राहणं अपेक्षित होतं, पण आमचे गडकरी साहेब नागपूरमध्ये वेगवेगळे उद्घाटन सोहळे पार पाडत होते। याचा अर्थ असा होतो की जाणाऱ्या पंतप्रधानांना येणाऱ्या पंतप्रधानांनी यावं की नाही असा प्रोटोकॉल कुठे नाही आहे असं गडकरी साहेबांचं म्हणणं असावं। और मेरा क्या, मैं तो आने वाला प्रधानमंत्री हूँ, प्रोटोकॉल दिया क्या नहीं दिया क्या। एकीकडे 5 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी वाशिम दौऱ्यावर होते, त्याच वेळी नितीन गडकरींच्या हस्ते नागपुरातील विविध कार्यक्रमांचं लोकार्पण पार पडलं। वर्धा ते नागपूर अंतर अतिशय जवळ असतानाही नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला हजेरी का लावली नाही। गडकरी नरेंद्र मोदींना टाळतायत का असा सवालही उपस्थित होतोय। येतात असतात त्याच्यामध्ये जे आहे ते, पण तुमचं जे प्रेम आहे गडकरींबद्दल ते जर का पाहिलं तर मला असं वाटतं ते प्रेम बघून तुम्ही आज ना उद्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या भाजपचे भाग होता का काय असं मला वाटतंय। त्याच्यामुळे मला असं वाटतं की गडकरी साहेब कधीच पक्षाच्या पेक्षा वेगळं काही करणार नाहीत आणि त्यांचं आम्हाला असं खात्री वाटते की या गोष्टींवरून ते स्वतःची ते मतं मांडत असतात आणि ते स्वयंभू नेते आहेत, पण पक्षशिस्त आणि पक्षाचा विचार याला ते 100% बांधील। नितीन गडकरी स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात। आपल्या सरकारचे कान टोचण्यात ते मागे पुढेही बघत नाहीत। तसंच नितीन गडकरी आणि मोदी शहा यांच्यातील सुप्त संघर्षाविषयी दिल्लीच्या वर्तुळात चर्चा सातत्यानं होत असते। मात्र खरंच गडकरी आणि मोदी यांचे संबंध चांगले नाहीत का? त्यामुळे गडकरी मोदींच्या व्यासपीठावर दिसत नाहीत का असेही सवाल वेळोवेळी उभे राहतात। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।